राम राम मंडळी. कोरोना झालाय मला तरी तब्येत आहे बरी. कोरोना झालाय मला तरी तब्येत आहे बरी. 10-12 दिवस मजा मारतो घरी. मेलेनिया दिसायली स्वर्गातली परी. मेलेनिया दिसायली स्वर्गातली परी. आणि सकाळ संध्याकाळ मल चारायली. अंडा करी, चिकन करी, मटन करी. या दळभद्री कोरोनानं 2020चा पार धिंगाणा वाजून टाकलेला आहे. पार सगळ्याचा वाखळा मोडून टाकलेला आहे. येणं कोरोनानं सगळं होत्याचं केलं नव्हतं. कोरोनानं सगळं होत्याचं केलं नव्हतं आणि भले भले उपटायले जाता शेतातले गवतं. 2020च्या शेवटी का होईना पण एक चांगली गोष्ट व्हायला लागलेली आहे आणि ती म्हणजे मिर्झापूरचा सीझन 2 येत्या 23 ऑक्टोबरला येणार आहे. काल मी आणि मेलेनिया बुद्धिबळ खेळू लागलो. जेव्हा मेलेनियानं मग घोडा मारला तेव्हा मला फाटक्या जीवनाचा फोन आला. जीवन्या मला म्हणलं का तात्या मिर्झापूर 2चं ट्रेलर आले. मी लगेच यूट्यूब काढून ट्रेलर पाहिलं आणि तुम्हाला खोटं नाही सांगत. अर ट्रेलर पाहून एक गोष्ट माझ्या नक्की लक्षात आली का यावेळेस मिर्झापूरमध्ये जाळ धूर राखुंडा फुफुटा सगळं काही सगळंच होणार आहे. पहा मिर्झापूरच्या सीझन 1 मध्ये आपण पाहिलं होतं का शेवटी मुन्ना भैयानं गुड्डू पंडितच्या बायकोला त्याच्या लहान भावाला मारून टाकलं होतं आणि गुड्डू पंडितच्या गुडघ्याच्या वाट्या फोडल्या होत्या. पण मिर्झापूरचा सीझन 2चा ट्रेलर पाहून असं मला वाटायला लागले का मिर्झापूर 2 मध्ये गुड्डू पंडित मुन्ना भैयाच्या गोट्या फोडल्याशिवाय राहणार नाही. सीझन 1 मध्ये गोलूच्या हातात आपण पुस्तकं पाहत होतो पण आता त्याच्या हातात बंदूक आलेली आहे. आता हातात घेऊन बंदूक ती 100% रिकामा करणार कालीन भैयाचा संदूक. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अशी का कालीन भैयाच्या मोटरात ताकद नसल्यामुळं कालीन भैयाची बायको त्याच्या बापाच्या इरीतून उपसा करण्याच्या इचारात दिसायली. आणि तिकडं किंग ऑफ मिर्झापूर अशी गाडीवर पाठी लावणारा मुन्ना बापाचा गेम करून मिर्झापूरच्या गादीवर नेम लावतो का काय असं वाटायला लागले. म्हणजे एकंदरीत कालीन भैयाला सगळीकडचे धोके लक्षात घेऊन आपले ठोके ठरवावं लागणार आहेत. नाही तर हवेतल्या हवेत झोके घेण्याची कालीन भैयावर म्हणजे आपल्या पंकज त्रिपाठीवर वेळ येऊ शकते. सीझन 1 मध्ये आपण पाहिलं होतं का गुड्डू भैयानं त्या रतिशंकर शुक्लाचा क ख ग ग अंग म्हणत त्याच्या घरात जाऊन कार्यक्रम केला होता. त्यामुळे त्याचं पोरग आता आपल्या बापाचा बदला घेण्यासाठी मिर्झापूरच्या मैदानात उतरणार आहे. म्हणजे एकंदरीत जर मिर्झापूरचा मांडला खेळ तर आता पाहायला लागल का कोण मारून नेतं येळ आणि कोणाच्या हातात येतं खेळ. तर असा एकंदरीत सीझन 2चा हे ट्रेलर आहे. 23 ऑक्टोबरला मिर्झापूरचा सीझन 2 येणार आहे. तेव्हा तुम्हाला काय वाटते का मिर्झापूरच्या गादीवर यावेळेस कोण बसणार? म्हणजे मुन्ना भैया गुड्डू भैया स्वतः कालीन भैयाच गादीवर विराजमान राहणार आहेत. तुम्हाला काय वाटते ते तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. मी तुमच्या कमेंटची वाट पाहतो. आता मी काही जास्त बोलत नाही कारण मेलेनिया हळदीचं दूध घेऊन मी वाट पाहायला लागलेली आहे. मला पटकन जाणं लागतंय. तुम्ही घरात राहा, सुरक्षित राहा, मास्क वापरा. माझा परिवार माझी जबाबदारी ही आपली जी काही स्लोगन आहे महाराष्ट्र सरकारची ती लक्षात ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.